नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माय गव्हर्नमेंट ट्रॅक या यूट्यूब चॅनलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 9 बघणार आहोत. टॉपिकचं नाव आहे स्विच गिअर आणि प्रोटेक्शन. तर काल काही टेक्निकल इश्यूजमुळे आपली टेस्ट झाली नाही, तर ती आज घेत आहोत, टेस्ट नंबर 9. आणि ह्या ज्या टेस्ट असतील त्या महाडिस्कॉम जेईचं प्रिपरेशन मला खूप हेल्पफुल ठरतील. एक प्रकारचं रिव्हिजन तुम्ही या टेस्टच्या माध्यमातून करू शकता जेव्हा तुमचा सिलेबस कंप्लीट होईल नंतरसुद्धा. आणि तेव्हा तुम्ही बघू शकता की तुम्हाला किती मार्क्स पडत आहेत इंडिव्हिज्युअली सब्जेक्ट वाईज. ओके, चला तर स्टार्ट करूया. बिफोर दॅट, टेलिग्राम चॅनलला जर तुम्ही जॉईन नसेल केलं तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तिथे डिस्कशन ग्रुप्स पण आहे, तिथे तुम्हाला तुमचे डाऊट्स क्लिअर होण्यामध्ये मदत होईल. आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर ते सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून अपकमिंग ज्या टेस्ट असतील तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. ओके, चला तर स्टार्ट करूया. टेस्ट नंबर 9मध्ये 81 नंबरचा क्वेश्चन असा आहे, रिलेज कॅन बी डिझाईन्ड टू रिस्पॉन्ड टू चेंजेस इन. कशामधला चेंज, ते कुठल्या प्रकारचे चेंजेस त्याला रिस्पॉन्ड करण्यासाठी रिलेज डिझाईन केलेले असते. ऑप्शन आहे रेजिस्टन्स, रिॲक्टन्स, इम्पिडन्स. ऑप्शन बी व्होल्टेज अँड करंट. ऑप्शन सी लाईट इंटेन्सिटी. ऑप्शन डी टेम्परेचर. अँड ऑप्शन ई ऑल ऑफ दी अबोव. ठीक आहे, तर रिलेज कॅन बी डिझाईन्ड टू रिस्पॉन्ड टू चेंजेस इन वॉट. जे ऑप्शन्स आहेत बघा, नीट वाचून घ्या आणि तुमचा आन्सर नोट डाऊन करून घ्या. क्वेश्चन नंबर 82. आणि आपले लास्ट टेस्टचे टॉपर्स पण राहिलेले आहेत, तर मी टेस्ट नंबर 10 म्हणजे जे उद्या तुमच्यासोबत शेअर करेल, तर त्या टेस्टमध्ये टॉपर्सची जी नावं आहेत लिस्ट आपण तिथे उद्या दाखवेल तुम्हाला. आणि या टेस्टचे जेव्हा तुम्ही मार्क्स तुमचे जेवढे काही पडतील ते पण मार्क्स शेअर करा, जेणेकरून मला हेल्प होईल एखादा टॉपर वगैरे आला तर ते लिस्ट आउट करण्यामध्ये. ओके, क्वेश्चन नंबर 82. ओव्हरलोड रिलेज आर ऑफ विच टाईप? इंडक्शन टाईप. ऑप्शन बी सॉलिड स्टेट. ऑप्शन सी थर्मल. ऑप्शन डी इलेक्ट्रोमॅग्नेटिक की ऑल ऑफ द अबोव. ओव्हरलोड रिलेज विचारले, कुठल्या टाईपचे असतात? क्वेश्चन नंबर 83. थर्मल ओव्हरलोड रिलेज आर यूज्ड टू प्रोटेक्ट द मोटर अगेन्स्ट ओव्हर करंट ड्यू टू वॉट? सो बिकॉज ऑफ शॉर्ट सर्किट, हेवी लोड्स, ग्राउंड की ऑल ऑफ द अबोव. Thermal overload relays are used to protect the motor against overcurrent due to what? Okay, कळाला क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 84. Question number 84. Magnetic circuit breaker has dash dash trip action. It has delayed trip action, instantaneous trip action, both of the above की none of the above. Okay, magnetic circuit breaker बद्दल विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 85. DC shunt relays are made up of what? So DC shunt relays are made up of few turns of thin wire. Option B few turns of thick wire. Option C many turns of thin wire ki many turns of thick wire. DC shunt relays. Next question number 86. The relay operating speed depends upon what? So the relay operating speed depends upon spring tension. Option B the rate of flux built up. Option C armature core air gap की ऑप्शन डी ऑल ऑफ द अबोव. कशावरती डिपेंड असतं? द रिले ऑपरेटिंग स्पीड इज डिपेंड ऑन. आणि जर तुम्हाला एक्स्ट्रा टाईम पाहिजे असेल तर तुम्ही व्हिडिओला पॉज करा, पण जेव्हा पण कधी बघाल तुमचे मार्क्स जे काही येतील ते शेअर करत चला. आणि व्हिडिओ जर तुम्हाला इंटरेस्टिंग वाटत असेल, काही फायदा होत असेल यातून, तर व्हिडिओला लाईक नक्की करा, जेणेकरून मला पण कळेल तुमचा रिस्पॉन्स. Question number 87. In order that current should flow without causing excessive heating or voltage drop, the relay contact should काय असायला पाहिजे? Should have low contact resistance, should be clean and smooth, should be sufficient size and proper shape की ऑप्शन डी have all of the above properties. ओके, जे काय करेक्ट आन्सर असेल ते नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 88. Circuit breakers usually operate under what? Circuit breakers usually operate under transient state of short circuit current. Option B it operates under sub-transient state of short circuit current. Option C steady state of short circuit current key after DC component has ceased. Okay, तर कुठल्या
स्टेटमध्ये ऑपरेट करतात सर्किट ब्रेकर्स. ए बी सी डी जे काही करेक्ट आन्सर असेल ते नोट डाऊन करा. क्वेश्चन नंबर 89. सर्किट ब्रेकर्स आर एसेन्शियली करंट कॅरिंग कॉन्टॅक्ट्स कॉल्ड इलेक्ट्रोड्स. ऑप्शन बी आर्क एक्सटिंग्विशर्स. ऑप्शन सी सर्किट टू ब्रेक द सिस्टम. ऑप्शन डी ट्रान्सफॉर्म टू आयसोलेट द टू सिस्टम्स. की ऑप्शन ई एनी ऑफ द अबोव. सर्किट ब्रेकर्स आर असतात एसेन्शियली. ठीक आहे, ऑप्शन बघून घ्यायचे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 90. The current zero interruption in oil and air blast circuit breakers is achieved by. कशामुळे अचीव होत? तर ऑप्शन ए लेंथनिंग ऑफ द गॅप. ऑप्शन बी कूलिंग अँड ब्लास्ट इफेक्ट. ऑप्शन सी बोथ ए अँड बी. ऑप्शन डी deionizing the oil with forced air. की ऑप्शन ई नन ऑफ दी अबोव. ठीक आहे, आजच्या क्वेश्चनला सगळ्यांना ऑप्शन ई आहे, त्यामुळे थोडे कन्फ्युजिंग ऑप्शन आहेत, तर तुम्हाला नीट विचार करून त्याचा आन्सर करेक्टली लिहायचा आहे. तर हे झाले आजचे क्वेश्चन्स. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. तर आता आपण आन्सर्स डिस्कस करूया याचे. स्टार्टिंग विथ क्वेश्चन नंबर 81. चेक करा तुमचे आन्सर्स. बघा काय होता क्वेश्चन. रिलेज कॅन बी डिझाइन्ड टू रिस्पॉन्ड टू चेंजेस इन ऑल ऑफ द अबोव. म्हणजेच रिस्पॉन्ड टू चेंजेस इन रेझिस्टन्स, रिॲक्टन्स और इम्पिडन्स, व्होल्टेज अँड करंट, लाईट इंटेन्सिटी आणि टेम्परेचर. म्हणजे सगळ्यांनाच या चेंजेसला रिस्पॉन्ड करण्यासाठी डिझाईन केलं जातं रिले. करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ई ऑल ऑफ द अबोव. क्वेश्चन नंबर 82. ओव्हरलोड रिलेज आर ऑफ विच टाईप. तो इंडक्शन पण, सॉलिड स्टेट, थर्मल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक. याचं पण आन्सर ऑप्शन ई आहे. ओके, ओव्हरलोड रिलेज आर ऑफ इंडक्शन टाईप ऑल्सो, सॉलिड स्टेट, थर्मल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऑल्सो. ओके, करेक्ट आन्सर असेल ऑप्शन ई ऑल ऑफ दी अबोव. पुढचा प्रश्न क्वेश्चन नंबर 83. थर्मल ओव्हरलोड रिलेज आर यूज्ड टू प्रोटेक्ट द मोटर अगेन्स्ट overcurrent due to what? So because of heavy loads, thermal overload relays are used to protect the motor against overcurrent. Okay, correct answer is option B, heavy loads. Next question number 84. Magnetic circuit breaker has which type of trip action? So magnetic circuit breaker has instantaneous trip action. So B will be your right answer. चेक करा तुमचा आन्सर करेक्ट आलेला आहे का नाही. जरी चुकला असेल तरी आन्सर जे करेक्ट आहे ते बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात पण राहील. क्वेश्चन नंबर 85. DC shunt relays are made up of what? So DC shunt relays are made up of many turns of thin wire, not thick. DC shunt relays are made up of many turns of thin wire. So option C is the correct answer. Question number 86. The relay operating speed depends upon what? काय विचारलं होतं. रिले ऑपरेटिंग स्पीड कशावरती डिपेंड असते. सो इट डिपेंड्स अपॉन द स्प्रिंग टेन्शन, द रेट ऑफ फ्लक्स बिल्डअप. ऑप्शन सी पण करेक्ट आहे. आर्मेचर कोर एरिया. ठीक आहे, तर सगळ्यांवरतीच डिपेंड आहे रिले ऑपरेटिंग स्पीड. सो डी करेक्ट आन्सर असेल ऑल ऑफ दी अबोव. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 87. In order that current should flow without causing excessive heating or voltage drop, the relay contact should be. So it should have all of the above properties. कुठल्या? It should have low contact resistance, it should be clean and smooth, it should be sufficient size and proper shape. ठीक आहे, तर करेक्ट आन्सर काय असल्याचं it should have all of the above properties. Question number 88. Circuit breakers usually operate under what? सो सर्किट ब्रेकर कुठल्या स्टेटमध्ये? सर्किट ब्रेकर्स युजली ऑपरेट अंडर ट्रान्झियंट स्टेट ऑफ शॉर्ट सर्किट करंट. सो ए इज द करेक्ट आन्सर. इट युजली ऑपरेट अंडर ट्रान्झियंट स्टेट ऑफ शॉर्ट सर्किट करंट. क्वेश्चन नंबर 89. सर्किट ब्रेकर्स आर एसेन्शियली करंट कॅरिंग कॉन्टॅक्ट्स विच इज कॉल्ड एज इलेक्ट्रोड्स. ओके, सर्किट ब्रेकर्स काय असतात? करंट कॅरिंग कॉन्टॅक्ट्स विच ऑल्सो कॉल्ड एज इलेक्ट्रोड्स. ए इज द करेक्ट आन्सर. Next question, question number 90. The current zero interruption in an oil and air blast circuit breaker is achieved by lengthening of the gap as well as cooling and blast effect. So correct answer will be both A and B. दोन्हीमुळे अचीव होऊ शकतं. The current zero interruption in oil and air blast circuit breaker is achieved by lengthening of gap as well as cooling and blast effect. So C is the correct answer. ठीक आहे, तर हे झाले आजच्या टेस्टचे क्वेश्चन्स. तुमचे किती क्वेश्चन्स करेक्ट आले तर ते नोट डाऊन करा आणि कमेंट बॉक्समध्ये शेअर करू शकता तुम्ही. ठीक आहे, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.
चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपकमिंग ज्या टेस्ट असतील तर त्याचे अपडेट्स किंवा नोटिफिकेशन मिळत जाईल. ठीक आहे. आणि एक लक्षात ठेवा की ह्या टेस्टचा उपयोग जरी तुम्हाला आत्ता कमी वाटत असेल, पण जेव्हा एक्झाम जवळ येईल तेव्हा सगळ्यात जास्त युजफुल तुम्हाला ह्याच टेस्ट वाटतील. कारण तुम्हाला एक क्वेश्चन्स म्हणजे तुमचा जेव्हा अभ्यास होईल तेव्हा रिवाईज करण्यासाठी तुम्ही कशातून कराल, तर ऑब्वियसली क्वेश्चनची हेल्प घ्यावी लागेल तुम्हाला. तर जेवढे जास्त माझ्याकडनं क्वेश्चन्स देण्यात येतील तेवढे मी ट्राय करेन, तर तेवढेच जास्त तुमच्याकडे पण कलेक्शन होईल क्वेश्चन्स. ओके. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्यू.